अर्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी 1609 ओवी अर्थ. संजय आनंदाने म्हणतो की महाराज, उपनिषदांनाही जे गुह्य ठाऊक नाही ते श्री व्यासांच्या प्रसादाने मी आज ऐकले. ती गुह्य गोष्ट ऐकण्याबरोबर ब्रह्मभावाची मिठी पडली, ऐक्य झाले. मी व तू या भावासह वर्तमान अज्ञानदृष्टी पूर्णतया मावळून बाधित होऊन गेली. हे सर्वच योग उपाय ज्या ठिकाणी येऊन मिळणारे मार्ग आहेत, असा जो श्रीकृष्ण भगवान त्यांचे वाक्य श्री व्यासांचे कृपेने मला संवंग सुलभ केले आहे. अर्जुनाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णच आपणच दुसरे अर्जुन रूप असे होऊन आपल्यालाच उद्देशून जे बोलले, महाराज ते बोलणे ऐकण्यासाठी माझे कान अधिकारास पात्र झाले. तर श्री गुरूंच्या स्वतंत्र अद्भुत सामर्थ्याचे मी काय वर्णन करू. ज्याप्रमाणे रत्नांची प्रभा रत्नाच्या आकार विशेषात्मक मूळ रूपाला झाकीत येते, प्रभेमुळे आकार चटकन लक्षात येत नाही, त्याप्रमाणे संजय धृतराष्ट्राला हे बोलत असता तो आश्चर्यचकित झाला. त्यामुळे त्याचा संजयपणाचा आठवही मोडला व आपल्या स्वरूपातच लीन होऊन राहिला. पण हिमालय पर्वतावरील सरोवरे चंद्रोदय होताच गुठून ती जशी स्फटिक मण्यासारखी घट्ट स्वच्छ झालेली दिसतात, नंतर मग सूर्योदय झाला म्हणजे विरघळून त्यांना पुन्हा पूर्वीप्रमाणे द्रवत्व येते, त्याप्रमाणे संजय पुन्हा देहभानावर आल्यावर श्रीकृष्ण अर्जुनाचा तो संवाद आठवून चित्तात आणि व पुन्हा त्याच सुखात निमग्न होत होता. देह विस्मृतीची स्थिती होत होती. मग त्या आनंदाच्या भरात उभा राहून संजय धृतराष्ट्रास म्हणाला की, हे राजा, श्रीहरीच्या विश्वरूपाला पाहून तुला आनंद न होता तू स्वस्थ कसे बसू शकतोस. जे विश्वरूप न पाहताही दिसते, जे नाहीपणाने नाही म्हटले तरी ज्याचे अस्तित्व आहे व जे विसरू म्हटले तरीही आठवते, ते आता कसे चुकू. श्रीहरीचे विश्वरूप पाहून त्याविषयी काय हा चमत्कार आहे असे म्हणण्यास देखील अवकाश उरला नाही. तो विश्वरूपाच्या आनंदाचा महापूर माझेपणाच्या आठवासह वाहून घेऊन जात होता. या प्रकारे करून श्रीकृष्ण अर्जुन संवाद रूपी संगमात स्नान करून संजयाने अहंतेला तिलांजली देऊन तिचा संबंध तोडला आहे. त्या न सावरणाऱ्या आनंदात मोठा दीर्घ श्वासोच्छवास टाकून अलौकिक गहिवराने कंठ सद्गदित होऊन हे श्रीकृष्णा, हे श्रीकृष्णा असे वारंवार म्हणू लागले. ही संजयाची अष्टसात्विक भावाची अवस्था पाहून त्यातील कोणत्याही गोष्टीचा गंध वा परिणाम धृतराष्ट्रास कधीच ज्ञात नव्हता. मग त्या आनंदाची काहीशी कल्पना तरी राजास कशी येणार. तो काही कल्पना करणार. इतक्यात संजयाने आपल्याला झालेला जो सुखाचा लाभ तो अष्टसात्विक भावाचा पुंज आपलेच ठिकाणी दाबून स्थिर करून पुन्हा देहभानावर आला. त्यावेळी धृतराष्ट्र राजा त्यास म्हणतो, संजया, माझा वेळ जावा म्हणून तो घालविण्यासाठी तुला व्यासांनी येथे बसविले असून त्या युद्धापैकी काही एक गोष्ट न सांगता ती बाजूस सारून हा तू काय प्रकार मांडला आहेस. त्या व्यासमुनींनी तुला येथे कोणत्या उद्देशाने बसविले आणि मध्येच प्रसंग नसताही भलती भाषेने काय बोलतोस. ह्या धृतराष्ट्राच्या बोलण्याचा चमत्कार वाटून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो, रानात राहणाऱ्या रानटी मनुष्यास एखादे मोठे महालात नेले असता त्याला जशी 10 दिशा उदास वाटतात किंवा उजाडले असताना जशी निशाचरास रात्र होते, ज्या ठिकाणी ज्या गोष्टीचे महत्त्व नसते त्याला ती गोष्ट भयंकर किंवा विपरीत वाटत असते. म्हणून त्या चांगल्या वाईट गोष्टीस तो वाईट किंवा अप्रसंग म्हणणाराच, त्यात नवल ते काय. ते तसे पाहिले तर योग्यच आहे. मग धृतराष्ट्र राजा म्हणाला, ऐक संजया, सध्या जे युद्ध सुरू झाले आहे ते शेवटी कोणाला जय देईल. सहज विचार करून पाहिले तर बहुतेक विशेष करून आमची अशी मनोकल्पना आहे की दुर्योधनाचाच प्रताप नेहमी जास्ती असतो आणि पांडवाच्या मानाने पाहिले असता या दुर्योधनाचे सैन्यही दीडपटीने जास्त आहे. म्हणून ते सैन्य खरोखर निश्चयाने जय मिळवून आणील, आम्हाला तर असे वाटते. मग तुझे भविष्य कसे काय असेल ते असो, ते आम्हास कळत नाही. तर संजया, तुझे भविष्य भाकीत जसे असेल तसे सांग. हे राजाचे भाषण ऐकून संजय म्हणाला की, महाराज, त्यांचे परस्पराचे काय होईल, त्या दोघांपैकी कोणाला जय येईल हे मी जाणत नाही. परंतु जेथे आयुष्य आहे तेथे जगणे आहे हे खास आहेच. चंद्र तेथे चांदणे असणारच, शंकर तेथे पार्वती असणार, संत तेथे सारासार विचार असणार. या गोष्टी जशा निश्चित असणार
किंवा राजा तेथे सैन्य, सौजन्य तेथे मैत्री संबंध, अग्नी तेथे दाहकतेचे सामर्थ्य हे असणारच. दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखप्राप्ती व जेथे सुख तेथे पुरुषोत्तम या गोष्टी जशा असणार. वसंत तेथे झाडांना नवी पालवी वगैरे, वनश्री, वनश्री तेथे फुले आणि फुले तेथे भ्रमराचे समुदाय असावयाचीच. गुरु तेथे ज्ञान, जेथे ज्ञान तेथे आत्मदर्शन आणि जेथे आत्मसाक्षात्कारात्मक दर्शन तेथे समाधान हे असावयाचेच. भाग्य तेथे विलास, सौख्य सुख तेथे उल्हास प्रसन्नता असावयाचीच. हे असो, जेथे सूर्य तेथे प्रकाश हा असावयाचाच. त्याप्रमाणे सर्व पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम व मोक्ष ज्या स्वामीच्या योगाने सनात झाले आहेत, तो भगवान श्रीकृष्ण जेथे आहे तेथे लक्ष्मी असणार आणि ज्याच्याजवळ आपल्या पतीसह ती जगन्माता लक्ष्मी आहे, त्याच्याजवळ जगदंबेच्या दासी आणि मादिक अष्टसिद्धी याही असणार नाहीत काय. आपल्या अंगाने विजयस्वरूप जो श्रीकृष्ण, तो ज्या पक्षाकडे स्वतः उभा राहिलेला आहे त्या पक्षाला जय शीघ्रतेने मिळणार. तसाच अर्जुन स्वतःही विजय नावाने प्रख्यात आहे आणि विजयस्वरूप श्रीकृष्णनाथ भगवान हा देखील जिकडे आहे तिकडेच लक्ष्मीही असणार व जेथे लक्ष्मीसह देव आहे तिकडे खास जय ठेवलेलाच आहे, असे पक्के समज. ज्या भक्ताला अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान व लक्ष्मी ही बाप व आई असता त्याच्या देशातील झाडांनी कल्पतरूला पैजेने का जिंकू नये, त्या देशातील सर्व दगड चिंतामणी का होऊ नयेत व तेथील जमिनीला सुवर्णत्व का येऊ नये, त्यांच्या गावच्या नद्या अमृताने भरून का वाहू नयेत. राजा, याचा तू विचार कर की त्यात नवलते काय. त्यांच्या भक्ताच्या तोंडून निघणारे जे स्वैर भलतेही शब्द त्यांना खुशाल वेदवाक्य म्हणता येईल, मग देहासह असताना ते भक्त सच्चिदानंद स्वरूप का न व्हावेत, अवश्य व्हावेत, नवे आहेतच. म्हणून स्वर्ग व मोक्ष ही दोन्ही पदे ज्याच्या अंकित स्वाधीन आहेत, असा श्रीकृष्ण भगवान व लक्ष्मी ही ज्याला बाप व आई प्राप्त झाली आहेत, म्हणून ज्या पक्षाकडे लक्ष्मीपती श्रीकृष्ण भगवान उभे आहेत तेथे सर्व सिद्धी मूर्तिमंत असायच्याच. याशिवाय मी दुसरे काही जाणीत नाही. आता सर्व जीवांना अर्जुनाचा उपयोग अधिक आहे असे संजय सांगतो आणि समुद्रापासून उत्पन्न होणारा जो मेघ तो विशेष उपयोगाच्या दृष्टीने समुद्राहूनही अधिक चांगला आहे, तसे उपयुक्ततेच्या दृष्टीने श्रीकृष्णापेक्षा पार्थाचा आज विशेष संबंध व उपयोग आहे. लोखंडाला सुवर्णत्वाची दीक्षा स्वरूप देणारा परीस हा गुरु आहे खरा, परंतु जगाला पोचणारा व्यवहार तेच सोनेच जाणते, म्हणजे व्यवहारात सोन्याचाच विशेष उपयोग होतो. त्याचीच योग्यता उपयुक्तता विशेष मानली जाते. या उदाहरणाने गुरुत्वाला उणेपणा येतो असे कदाचित कोणी म्हणेल, पण तसे कोणी म्हणू नये, कारण अग्नी आपलाच प्रकाश दिव्याच्या रूपाने प्रकाशित करतो. म्हणून दीपाची प्रशंसा केली असता ती जशी अग्नीचीच होते, तशी देवांच्याच प्रसाद सामर्थ्याने पार्थ समर्थ झाला आहे. तरी पण अर्जुन देवाहूनही विशेष सामर्थ्यवान आहे, अशी पार्थाचीच वर केलेली स्तुती देवाला पुष्कळ प्रकारे करून आवडते. असे या स्तुतीचे विशेष गौरव आहे आणि पुत्राकडून मी सर्व गुणात जिंकला जावा अशी बापाची इच्छा असते, तीच श्रीकृष्णाची इच्छा परिपूर्ण सफल झाली आहे. राजा, फार तर काय सांगावे, अशा प्रकारच्या कृष्णकृपेने युक्त जो पार्थ, तो जाणून बुजून निश्चयाने ज्या बाजूला आहे, हे राजा, तोच विजयाचे ठिकाण आहे, याविषयी तुला काय संशय आहे. तेथे त्या पक्षाकडे जर विजय न येईल तर विजयाचे विजयपणच व्यर्थ होईल. याकरिता जेथे लक्ष्मी तेथे तिचा पती भगवान श्रीकृष्ण व जेथे पंडू पुत्र अर्जुन हे तीन आहेत तेथे विजय आहे व सर्व गोष्टींची भरभराटही तेथेच आहे. जर श्री व्यासांच्या बोलण्यावर तुमचा खरा भरवसा असेल तर मी जे आता बोललो ते माझे भविष्य अटळ आहे असे समजा. जेथे तो लक्ष्मीसहित श्रीकृष्ण आहे व जेथे भक्त कदंब अर्जुन हे आहेत तेथे सहजच सुखाचा आणि कल्याणाचा लाभ आहे. या माझ्या बोलण्यात जर अन्यथा होईल तर मी व्यासांचा शिष्य म्हणून म्हणविणारच नाही, असे हात उभे करून मोठ्याने गर्जना करून संजय बोलला. याप्रमाणे सर्व भारताचा सारांश संजयाने गीतेच्या 8व्या अध्यायातील एका शेवटच्या श्लोकात आणून कुरुनायक जो धृतराष्ट्र राजा त्यांच्या हातात दिला. अग्नी कितीतरी मोठा आहे हे कळत नाही, परंतु तो वातीच्या टोकावर ठेवून त्याच्या उजेडाने सूर्य मावळल्यावर त्याची अनुपस्थिती
भरून काढण्यासाठी अंधाराचे निवारणार्थ तो आणावा. त्याप्रमाणे वेद अनंत असून त्याचे सार म्हणून व्यासांनी 1.25 भारत केले व त्या भारताचा सारांश गीतेच्या 700 श्लोकात आणला. त्यातही 700 श्लोकातील हा शेवटचा श्लोक सर्व गीतेचा सारभूत असून तो व्यास शिष्य जो संजय त्याचा पूर्ण उद्धार आहे. या एकाच श्लोकावर जो विश्वास ठेवून त्याचे चिंतन करीत राहील त्याने अज्ञानाचे मूळ जिंकून टाकले असे होईल. असे गीतेचे 700 श्लोक जणू गीतेची पदे पावले असून गीतेला आपल्या अंगाखांद्यावर वागवित आहेत, किंवा ही पदे नसून हे श्लोक म्हणजे ही गीता काशीची अमृतवृष्टीच आहे असे म्हणावे की काय, किंवा हे श्लोक नव्हे तर आत्मराजाची सभा जी गीता, त्या गीतारूप सभेचे हे 700 श्लोकरूपी जणू खांबच आहेत. असे हे श्लोक माझ्या प्रत्ययास येतात. किंवा गीता ही सप्तशतींच्या मंत्रांनी 700 श्लोकरूपी मंत्रांनी प्रतिपादन करण्यास उचित अशी साक्षात भागवती देवीच आहे. या देवीने मोहरूपी महिषासुरास मारून त्याच्या नाशाने ही आनंदाप्रत पावली आहे. म्हणून या गीतारूप देवीचा जो काया वाचा मने करून सेवक आहे त्यास ही गीता स्वानंदरूपी साम्राज्यपटाचा सार्वभौम राजाच करील. किंवा अविद्यारूपी जो अंधकार त्याच्यावर चालून करून त्याचा नाश करून सूर्यालाही प्रतिज्ञेने जिंकणारा आहे. असे हे 700 श्लोक म्हणजे जणू 700 सूर्यच श्रीकृष्णाने गीतेच्या रूपाने प्रकाशित केले आहेत. किंवा संसार मार्गाने चालताना श्रमलेल्यांना सिनलेल्यांना त्यांचा श्रमपरिहार होऊन विसावा घेण्याकरिता 700 श्लोकांच्या अक्षररूपी द्राक्षाच्या वेलीच असून त्या वेलीला गीता ही मांडव झाली आहे व त्यावर त्या वेली पसरलेल्या आहेत. भाग्यवान संतरूपी भ्रमराने मकरंद सेवन करून ज्या 700 श्लोकांना कमळरूपता आणली आहे अशा श्लोक कमळांनी युक्त अशा श्रीकृष्ण संज्ञ किंवा श्रीकृष्णाच्या मुखरूपी सरोवरात गीता ही भरास आलेली आहे. किंवा हे श्लोक नव्हेत म्हणजे मला तर यासंबंधी निराळीच कल्पना येते. श्लोक गीतेचा महिमा करून करणारे जणू काय 700 स्तुतीपाठकच आहेत. किंवा गीतारूप शहराला भोवतालून 700 श्लोकांचा सुंदर कोटच आहे. म्हणून सर्व शास्त्रे गीतारूप शहरात वास्तव्य करून राहण्यासाठी आली आहेत. किंवा गीता ही आपली पती जो आत्मा त्याला प्रेमाने आलिंगन देण्याकरता आली असता तिने पसरलेले श्लोकरूपी बाहूच नव्हेत काय असे वाटते. किंवा गीतारूपी कमलाचा गंध घेणारे हे श्लोक म्हणजे जणू भ्रमरच आहेत, अथवा हे श्लोक गीतारूपी सागरावरील लाटाच आहेत. किंवा श्रीहरीच्या गीतारूपी रथात जुंपलेले जणू हे घोडेच आहेत. किंवा नरावतार अर्जुनरूपी सिंहस्थ पर्वणी आल्यामुळे गीता ही गंगा असून हिच्या ठाई सर्व श्लोकरूपी तीर्थाचा समुदाय मिळवायस आला आहे. किंवा ह्या श्लोकांच्या पंक्तीत नव्हे तर चित्ताला अचिंत्य जे ब्रह्म त्याची प्राप्ती करून देणारे जणू चिंतामणीच आहेत, अथवा कल्पनातीत जे ब्रह्म ते प्राप्त करून देणारे हे श्लोकरूपी कल्पतरूच लावलेले आहेत. असे हे 700 श्लोक आहेत व ते एकापेक्षा एक वरचढ असून अर्थपूर्ण आहेत. तर यात लहान मोठे अशा वेगळेपणाने निवड करून कोणत्या श्लोकांचे निराळे वर्णन करावे. कामधेनूच्या दृष्टीने पाहिले तर ही लहान आहे किंवा ही आटलेली आहे या गोष्टी जशा करताच येत नाहीत. दिव्यामध्ये अगोदरचा व मागचा असा भेद कसला व सूर्याकडे पाहिले म्हणजे धाकटा किंवा वडील कोणता हे समजत नाही. आणि अमृत समुद्राला खोल किंवा उथळ असा हा भेद कसला. याप्रमाणे गीतेच्या 700 श्लोकात हा पहिला उत्कृष्ट व शेवटचा असे म्हणता येत नाही. पहा की सुवर्ण पारिजातकाच्या पुष्पात नवी ताजी व जुनी शिळी असा भेद करता येईल काय. आणि श्लोकात तात्पर्य दृष्टीने कमी जास्तपणा असा नाहीच. याविषयी खरोखर काय समर्थन करावयास पाहिजे. या गीताशास्त्रामध्ये सांगणारा श्रीकृष्ण व सांगितलेले गीताशास्त्र या दोघात भेद करण्यास मुळीही अवकाश नाही. कारण या गीताशास्त्रात एक श्रीकृष्ण वाच्य व वाचक आहे. या गोष्टी प्रसिद्ध व सर्वांना ठाऊकही आहेत. या गीतेतून अर्थापासून जे फल मिळते तेच गीतेच्या पाठ करण्यानेही निसंशय मिळते. जसे अर्थज्ञान व पठण फलदृष्ट्या एकाच योग्यतेचे आहेत तसे वाच्य व वाचक यांचे ऐक्यही सिद्ध करणारे व गीताशास्त्र आहे. म्हणून मला आता या गीतेविषयी जास्त समर्थन करण्यास काही विषयच उरला नाही. कारण गीता ही साक्षात भगवंताची शब्दमय सुंदर सुशोभित मूर्ती आहे असे समजा. इतर शास्त्रांचे वाचन करून त्याविषयीचे अर्थज्ञानरूपी फलप्राप्त झाली म्हणजे ते शास्त्र आपण स्वतः नाहीसे होते. तसे हे गीताशास्त्र नाही तर हे ओतप्रोत सगळे परब्रह्मस्वरूपच आहे. देवांचे
दयालुत्व काय सांगावे. अर्जुनाचे निमित्त करून सर्व जगावर कृपा करण्याकरिता श्रीकृष्णाने दुर्लभ असा ब्रह्मानंद गीतेत कसा प्रकट व सुलभ करून ठेवला आहे. जसा पूर्णकलायुक्त चंद्रचकोराच्या निमित्ताने प्रकाशित होऊन त्याने तापलेल्या तिन्ही लोकांस शांत केले, अथवा गौतमाच्या निमित्ताने कळी काळरूपी तापाने तापलेल्या पीडित झालेल्या जीवांच्या दोषांची निवृत्ती करण्याच्या उद्देशाने श्री शंकराने गंगेचा ओघ या मृत्युलोकी जसा पाठवून दिला, त्याप्रमाणे पार्थरूपी वत्साचे निमित्त करून श्रीकृष्णरूपी गायीने हे गीतारूपी दुपटे सर्व जगाला पुरेल एवढे दिले. या गीतारूपी गंगेत तुम्ही जीवाभावाने स्नान कराल तर हेच म्हणजे गीतारूप म्हणजे ब्रह्मरूपच तुम्ही व्हाल, अथवा नित्यपाठ करण्याच्या रूपाने नुसती जिभच ओली कराल तरीही गीतारूपाच व्हाल. परिसाचे सामर्थ्य असे आहे की त्याने लोखंडाचे एका बाजूस स्पर्श केला असता सर्व लोखंडाच्या इतर सर्वही भागांचे आपोआप सुवर्णच होते. तशी गीता पाठरूपी वाटीतील एक श्लोकाचे पद मुखाला लावता न लावता तोच ब्रह्मत्वाची पुष्टी तुमच्या अंगात येईल. अथवा गीतापाठ करण्याविषयी तोंड वाकडे करून जर नुसते कुशीवर पडून राहाल, गीतापाठ करणाऱ्याच्या मुखातील नुसती अक्षरे तुमच्या कानात जरी पडली तरी तोच हिशोब होतो, म्हणजे त्याचेही फल मोक्षच मिळतो. कारण जसा समर्थ दाता कोणालाही नाही म्हणून विनमुख लावितच नाही, तसे गीतेचे औदार्यच असे आहे की जी आपल्या श्रवणाने, पठनाने व अर्थज्ञानाने मोक्षाशिवाय दुसरे फळच देत नाही. म्हणून सुज्ञ पुरुषांच्या समागमाने एका गीतेचे सेवन करावे, या वाचून इतर शास्त्रांचे सेवन करून काय करावयाचे आहे. व्यासांचे ऐश्वर्य सांगतात आणि श्रीकृष्ण व अर्जुन यांनी आकाशात जे नुसते मोकळे संभाषण केले ते श्री व्यासांनी तळहातात घेता येईल इतके सुलभ केले. जेव्हा आई मुलाला प्रेमाने जेव घालण्यास बसते तेव्हा त्या मुलाला जसे गिळता येतील तसे लहान लहान घास करते, किंवा अफाट जो वायू तो आपल्याला हवा तेव्हा घेता यावा म्हणून शहाण्यांनी जशी पंख्याची योजना करून त्याला आपल्या अधीन केले, तसे शब्दाने जे कळवायचे नाही ते अनुष्टुप छंदात तयार करून श्री शूद्र आदी करून सर्वांच्या बुद्धीला ते कळेल इतके सुलभ करून ठेवले. स्वाती नक्षत्राच्या पाण्यापासून जर मोती उत्पन्न झाली नसती तर ती सुंदर स्त्रियांच्या अंगावर कोठून शुभिवंत झाली असती. नाद ब्रह्म जर वाद्यात आले नसते तर नाद आपल्या कानांना कसा कळला असता. फुले जर सुगंधयुक्त झाली नसती तर सुवास नाकाने कसा घेता आला असता. गोडी जर पक्वान्य झाली नसती तर ती जिभेला कशी घेता आली असती. आरसा जर नसता तर डोळ्याला आपले रूप कसे पाहता आले असते. आश्रय विषयरहित स्वरूपभूत द्रष्टा जो श्री गुरु तो जर दृश्यपथात प्रविष्ट झाला नसता, म्हणजे कल्पित दृश्य भावास प्राप्त झाला नसता, तर तो उपासकांच्या उपासनेने कसा स्वाधीन झाला असता. तसे अगणित अनंत जे ब्रह्म ते गीतेच्या 700 श्लोकाच्या मर्यादित रूपाने जर प्रकट झाले नसते तर ते ब्रह्म कोणाला तरी प्राप्त होऊ शकले असते काय. मेघ हा समुद्राचेच पाणी धारण करून वृष्टी करतो तरी सर्व लोक पाण्याकरिता समुद्राकडे न पाहता मेघाकडेच दृष्टी देतात, कारण मेघाच्या पाण्याचा सर्वांस उपयोग होतो. समुद्र हा अमर्याद असला तरी त्याचा अन्नपानादी व्यवहाराला कोणासही काही उपयोग होत नाही. म्हणून जे ब्रह्म वाणीला देखील प्राप्त होत नाही ते जर हे उत्तम 700 श्लोकात्मक रूप धारण करून होते ना, तर ते कानाने ऐकवायला किंवा मुखाने तरी वर्णन करावयाला येईल असे का झाले असते. याकरिता श्रीकृष्णाच्या संभाषणाला श्लोक रचना करून गीता ग्रंथाचा आकार दिला, असा हे सर्व जगतावर श्री व्यासांचा मोठा उपकार झाला आहे. त्या व्यासांच्या गीतेवर आपण व्याख्यान केल्याबद्दल महाराज परिहार देतात आणि आता तोच हा गीता ग्रंथ आहे. तो मी व्यासांची पदे पाहता पाहता शुद्ध मराठी भाषेच्या द्वारा ऐकण्याच्या मार्गास आणला आहे. ज्या गीतार्थाचे यथार्थ वर्णन करण्यासाठी व्यासादिकांनी देखील ज्ञाने संशक होऊन वावरतात त्या गीतेचे मी एक गरीब अल्पमतीने व्याख्यान करीत आहे. तरी पण गीतारूपी ईश्वर श्री शंकर हा अत्यंत भोळा आहे, म्हणून तो जरी व्यासांच्या भाषणरूपी पुष्पमाला धारण करतो तरी माझ्या मराठी ओव्यारूपी दुर्वांकुरासही नाही म्हणत नाही हे निश्चितच. आणि क्षीरसमुद्राचे काठाला हत्तीचे समुदाय पाणी पिण्यास येतात, तेथे त्यांना तेवढी परवानगी आहे. तेथे चिलटांना तो क्षीरसमुद्र येऊ नका म्हणून माघारी लावतो काय. नुकतेच पंख फुटलेल्या पाखराला जरी फार उडता आले नाही
तरी ते आकाशातच राहते व सर्व गगनाचे त्वरेने आक्रमण करणारा गरुडही त्या आकाशातच राहतो. राजहंसाचे मंद सर्व जगात उत्तम ठरले असेल म्हणून इतर दुसऱ्या कोणी पृथ्वीवर चालूच नाही की काय? महाराज कलशास आपल्या पोकळीप्रमाणे पुष्कळ साठवण असल्यामुळे त्यास पुष्कळ पाणी घेता येते, पण चूळ लहान असली तरी तिच्या पोकळीच्या मानाने ती पाणी भरून राहत नाही काय? मशालीचा आकार मोठा असतो त्यामुळे ती पुष्कळ प्रकाशास धारण करते, आणि वात जरी लहान असली तरी तिच्या मानाने तीही प्रकाशास धारण करतेच की नाही? महाराज समुद्राच्या विस्ताराप्रमाणे त्यात त्या मानाने आकाशाचे मोठे प्रतिबिंब पडले दिसते, व त्या डबक्याच्या मानाने त्याच्या एवढे आकाश प्रतिबिंब पडतेच. त्याप्रमाणे व्यासादिकांच्या विशाल बुद्धीने या ग्रंथाविषयी विचार करावा, मग आम्ही आमच्या अल्पबुद्धीप्रमाणे ग्रंथ विवरण करावे. ही गोष्ट युक्तीला खरोखर जुळत नाही काय? ज्या समुद्रामध्ये मंदराचलासारखी मोठी मोठी जलचरे संचार करतात, त्यांचे वैभव पाहून शपरसज्ञक लहान लहान माशांनी तिथे पोहोचू नये की काय? अरुण हा सूर्याच्या अंगाजवळ असतो म्हणून तो सूर्यास पाहतो, मग पृथ्वीवरील जी लहान मुंगी आहे ती सूर्यास पाहत नाही की काय? वास्तव आम्ही प्राकृतजनांनी गीता आपल्या मराठी भाषेत वर्णन करून आणली तर ही गोष्ट अयोग्य आहे असे म्हणण्याचे मुळीच कारण नाही. आणि बाप पुढे चालला असता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून त्याच मार्गाने लहान बालक चालू लागले तर शेवटी ज्या स्थानाला बाप गेला त्याच स्थानाला ते बालक पोचू शकणार नाही काय? तसा मी व्यासांचा माग घेत घेत आणि भाष्यकारांना वाट विचारित चाललो असता मी स्वतः जरी अयोग्य असलो तरी तेथे व्यास ज्या गीतार्थाच्या ठिकाणी गेले त्या ठिकाणाला प्राप्त न होता कोठे जाईल? आणि ज्याच्या परमेश्वराच्या क्षमेने पृथ्वी स्थावरजंगात्मक विश्वाला कंटाळत नाही, व ज्याच्या परमेश्वराच्या अमृताने चंद्र व सर्व जगाच्या तापाची निवृत्ती करून शांत करतो, ज्याच्या परमेश्वराच्या अंगच्या तेजाने सूर्याला तेज प्राप्त झाले म्हणून तो सर्व जगाच्या अंधारापासून प्राप्त होणारे संकट दूर करतो, ज्याच्या परमेश्वराच्या सत्तेने समुद्राला उदक मिळाले आहे व पाण्याला माधुर्य लाभले आहे व माधुर्याला सौंदर्य प्राप्त झाले आहे, परमेश्वराच्या सत्तेने वाऱ्याला गतिरूप बल आहे, ज्याच्यामुळे आकाशाला विस्तार आहे व ज्याच्यामुळे ज्ञानाला उज्ज्वल सर्व भौमत्व प्राप्त झाले आहे, ज्याच्या सत्तेने वेद चांगले हितोपदेश बोलतो, ज्याच्यामुळे सुखाला आनंदीपणा आहे, ज्याच्या सत्तास्फूर्तीच्या योगाने सर्व विश्व हे रूपवान असे झाले आहे, तो सर्वावर उपकार करणारा समर्थ सद्गुरू श्री निवृत्तीनाथ माझ्या अंतःकरणातही प्रवेश करून वागत आहेत. तेव्हा आता ऐती तयार जी गीता, ती गीता मी जगतात मराठी भाषेच्या द्वारा सांगण्यास समर्थ झालो आहे. यात आश्चर्यास अवकाशच कोठे काय आहे? श्रीगुरूंच्या नावाने डोंगरावर मातीची द्रोणाचार्याची मूर्ती स्थापून त्याची सेवा करून त्यांच्यापासून जो धनुर्वेद शिकला त्या एकलव्य कोळ्याने आपल्या विद्येच्या सामर्थ्याविषयीची कीर्ती त्रिजगतात सर्वमान्य करून घेतली. चंदनाच्या आसपासची सर्व झाडे चंदनाच्या अंगच्या सुगंधाने चंदनाच्या जोडीचीच होतात व वशिष्ठांनी स्वीकारलेली छोटी आपल्या तेजाने सूर्याबरोबर स्पर्धा करू लागली. मग मी तर चित्त संपन्न आहे, गीता व्याख्यान करण्याविषयी उत्सुक आहे. त्यावर जो दृष्टीने अवलोकन केल्याबरोबर आपले स्वरूप पदावर बसवितो असा सद्गुरूसारखा समर्थ सहाय्य करणारा आहे. अगोदरच उत्तम निर्मळ दृष्टी आहे, त्यास सूर्यपाठी राखा झाला तर मग त्या दृष्टीला दिसणार नाही. अशी गोष्ट कोठे घडली आहे काय? माझे नित्य नवे नुसते श्वासोच्छवासही काव्यग्रंथ होतील, कारण श्रीगुरूच्या कृपेने काय एक होणार नाही असे श्री ज्ञानदेव म्हणतात. याकरिता मी गीतेचा अर्थ मराठीत अशा रीतीने सोपा केला आहे की तो लोकांना त्यांच्या नजरेने पाहण्यास योग्य होईल, परंतु मराठी भाषेत गीतेचा अर्थ इतका स्पष्ट केला आहे की त्या मराठी शब्दाच्या रंगाने कोणी गीतार्थ समजून घेईल. तेव्हा कोणी सांगणारा नसला तरीही माझी मराठी नुसती वाक्य वाचली असता येथे अर्थ संदिग्ध अपूर्ण न राहता स्पष्टपणे समजेल. म्हणून जर कुणी वक्ता संस्कृत गीतेचा अर्थ सांगून माझी मराठी टीका सांगेल तर वक्तृत्व करणाऱ्याच्या बोलण्याला माझी टीका भूषणच होईल, व माझी नुसती मोकळी टीकाच कोणी सांगितली तरीही ती मूळ गीतेवरून केले जाणाऱ्या अर्थ प्रतिपादनालाही उणेपणा आणील, मागे सारील. सुंदर अंगावर अलंकार घातला नाही तरी तो अलंकार मोकळा एकाकी स्थितीतही शोभत असतो, किंवा तो अलंकार सुंदर अंगावर घातला तर त्याच्यासारखी योग्य अन्यत्र कोठे आहे? किंवा मोत्याची
अशी गुणसंपन्न आहे की ती सोन्याला अनुकूल होऊन शोभा देतात. कदाचित सोने नसले तरीही ती मोकळी असली तरीही ती नुसती सुद्धा आपल्या स्वरूपाने शोभा देतात. अथवा वसंत ऋतूच्या आरंभीच वाटोळी मोगऱ्याची फुले जशी गुंफून गजरा केलेली असोत, त्यात वासाच्या दृष्टीने कमी जास्तपणा नसतो. मूळ गीतेसह माझी मराठी टीका सांगितली तरी त्याला शोभा आणेल व संस्कृत गीता न सांगता केवळ माझी मराठी टीकाच सांगितली तरीही स्वतंत्रपणे ही गीतार्थाची शोभा देणारच असा सर्व प्रकारे लाभदायक मी हा ओवीबद्ध काव्यग्रंथ केला आहे. या ग्रंथात आबालवृद्धास सहज समजण्याजोग्या ओवीच्या प्रबंधाने सर्व ब्रह्मरस परिपूर्ण रुचकर त्याचा आस्वाद घेता येईल अशा अक्षराची मी योजना केली आहे. चंदनाच्या झाडाजवळ गेल्यावर वास घेण्यास त्याला फुले नाहीत म्हणून खिन्न होण्याचे किंवा त्याला फुले येईपर्यंत वाट पाहत थांबण्याचे कारण नाही. त्याचे सर्वांग सुगंधमयच आहे. तसा हा माझा ग्रंथ केवळ श्रवणात पडता क्षणी श्रोत्याला समाधी आणतो व मग त्या टीकेचे व्याख्यान ऐकले असता तो पुन्हा ऐकण्याचे व्यसन लावणार नाही काय? या माझ्या ग्रंथाच्या पाठ करीत असता त्या निमित्ताने सहजच पांडित्य प्रकाशित होते व त्याच्या गोडीचा अनुभव लाभला म्हणजे अमृताचीही आठवण होत नाही. तसे हे अमृताहून सुरस आहे ते कवित्व श्री गुरुप्रसादाने उत्पन्न झाले असल्यामुळे याच्या श्रवणाने मनन व निदिध्यास यात जिंकले आहे. ही माझी टीका वाटेल त्यास आत्मस्वरूपाच्या आनंदाचा शेलका वाटा होईल व श्रवणेंद्रियाकडून सर्व इंद्रियाचे तृप्तीद्वारा पोषण करील. आपल्या अंगभूत शक्तीने चकोर पक्षी चंद्राच्या अमृताचा जसा उपभोग घेऊन चतुर ठरला आहे तसा सर्वांना उपभोग घेत येत नसला तरी चांदण्याच्या शीतलतेचा उपयोग मात्र सर्वांस होतो. तसे या अध्यात्मशास्त्रात जितेंद्रिय अंतर्मुख वृत्तीचे झालेले अधिकारीच आहेत त्यांनाच खरा आनंद प्राप्त होईल. परंतु इतर सामान्य लोक माझ्या साहित्यात्मक वाक्चातुर्याने सुखी होतील. महाराज हे सर्व श्री गुरु निवृत्तीनाथांचेच खरे ऐश्वर आहे म्हणून हा ग्रंथ नव्हे तर त्यांच्या कृपेचे वैभवच आहे. श्री गुरु परंपरा सांगतात क्षीरसिंधूच्या तीरावर पार्वतीच्या कर्णरूपी गुहेत श्री शंकरांनी जे ज्ञान सांगितले पण ते केव्हा सांगितले ते माहीत नाही. ते ज्ञान क्षीरसमुद्राच्या लाटांमध्ये माशाच्या पोटात जे मच्छंद्रनाथ भगवान विष्णू गुप्त रूपाने होते त्यांच्या हातात सापडले. ते मच्छंद्रनाथ सहज संचार करता करता सप्तशृंगी पर्वतावर गेले. तेथे ज्यांचे हस्तपायादी अवयव भंगलेले होते अशा चौरंगीनाथाला भेटले व हे मच्छंद्रनाथाचे दर्शन होण्याबरोबर तो चौरंगीनाथ सर्व अवयवांनी परिपूर्ण झाला. मग त्या अचल अखंड समाधीचा आपल्याप्रमाणेच त्यांनाही उपयोग घ्यावा या इच्छेने ते आपले ऐश्वर्यपूर्ण वर्म मच्छंद्रनाथांनी गोरक्षनाथास दिले. त्या सर्वेश्वर मच्छंद्रनाथांनी योगरूप कमलिनीचे सरोवर व विषय विध्वंस करण्याविषयी महापूर जसे असे जे गोरखनाथ त्याला जणू काय त्या आपले समाधी योगेश्वर ऐश्वर्याचे पदावर बसवून राज्याभिषेकच केला. त्यानंतर त्या गोरक्षनाथांनी शंकरापासून परंपरेने आलेले जे अद्वैतानंदाचे ऐश्वर म्हणजे सुख ते श्री गहिनीनाथांना संपूर्ण सामर्थ्यासह दिले. मग कालही खरोखर सर्व भूतांचा ग्रास करीत आलेला आहे असे पाहून त्या श्री गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना अशी आज्ञा दिली की आदिगुरु शंकरापासून गुरु शिष्य परंपरेने हा जो बोधाच्या ऐश्वर्याचा लाभ आमच्यापर्यंत प्राप्त झाला आहे तो हा सर्व घेऊन तू कलीने त्रस्त झालेल्या गिळल्या जाणाऱ्या जीवांना दुःखापासून सर्व प्रकारे सत्वर मुक्त कर. अगोदर स्वभावता श्री निवृत्तीनाथ कृपाळू त्यात श्री गुरूंची आज्ञा झाली. मग काय विचारता. जशी मेघांच्या क्षोभाला वर्षाकाळची जोड मिळाली तरी जोराची वृष्टी होते त्याप्रमाणे श्री गुरूंच्या आज्ञेमुळे ते कृपेचा सर्वत्र वर्षाव करू लागले. मग पीडित झालेल्या जनाला दुःखापासून सोडवावे व कळकळीने गीतेचा समन्वयात्मक अर्थ करण्याच्या मिशाने शांतरसाचा जो श्री निवृत्तीनाथांनी विषय केला तोच हा ग्रंथ आहे. त्यावेळी मी चातक पक्षासारखा श्री गुरूंचा प्रसाद प्राप्त व्हावा म्हणून इच्छा करून पुढे येऊन बसलेलो होतोच तेव्हा मी अनन्य शिष्य आहे असे पाहून त्यांनी माझ्यावर कृपा केली म्हणून मी या एवढ्या ग्रंथकर्तृत्वाचे यशस्स आणलो आहे. अशा प्रकारे करून गुरु परंपरेने प्राप्त झालेले आपले जे समाधीधन
ते एके ठिकाणी बांधून माझ्या श्री निवृत्तीनाथाने गीता ग्रंथरूपाने रचना करून मजला दिले. नाहीतर मी अध्ययन केलेला नाही व काही वाचले नाही, श्रवणही केले नाही. तसेच स्वामींची सेवा करण्याचेही मला ज्ञान नाही. असा जो मी, त्या मला ग्रंथ रचना करण्याची योग्यता कुठून येणार असणार. असे असता खरोखरच श्री गुरूंनी माझे निमित्त करून जो ग्रंथ केला त्या योगाने सर्व जगाचे संरक्षण केले आहे असे समजा. याकरिता श्री गुरूंचा मी पुरोहित म्हणून जे काही न्यूनाधिक बोललो असेल ते आपण संतजनांनी माऊलीप्रमाणे सहन करावे. शब्दांची रचना कशी करावी व त्यावर इच्छित सिद्धांताचा अर्थ कसा आरूढ करावा व साहित्यशास्त्रातील अलंकार कशाला म्हणावे हे मला काहीच माहीत नाही. कळसूत्री बाहुले जसे सूत्रधाराच्या सूत्राने हलविल्याप्रमाणे हलते चालते तसे मला पुढे करून दाखवीत ते माझे श्री गुरु बोलत आहेत. या कारणास्तव माझ्या ग्रंथातील गुणदोषांविषयी किंवा सहन करण्याविषयी विशेष असे मी काहीच म्हणत नाही, कारण माझ्या गुरूंनीच निर्माण केलेला हा ग्रंथ मी आपल्यापुढे मांडला आहे. आणि तुम्ही संतजनाच्या सभेत एखाद्या गोष्टीची उणीव शिल्लक राहील व ती जर पुरती भरून निघाली नाही तर लढिवाळपणे मीच तुमच्यावर रागवेन. परिसाचा स्पर्श होऊनही लोखंडाची लोहत्वरूपी हीन अवस्था जर सहज नाहीशी होऊन त्या हीन दशेचे मुकले नाही तर त्याचा दोष कोणाकडे? ओहळाने हे इतकेच करावे की गंगेच्या प्रवाहास जाऊन मिळावे. मग देखील जर आपल्या गंगेने आपल्यात स्वीकार करून घेतल्यामुळे देखील तो गंगाच पवित्र झाली नाही तर त्या ओहळाकडे काय दोष आहे? म्हणून महद्भाग्याच्या योगाने मी तुम्हा संतजनाच्या पायाजवळ आलो आहे. तर आता या जगात मला काय कोठे उणे आहे? अहो महाराज, काय सांगावे? माझ्या श्री गुरु स्वामींनी तुम्हा संतजनाची भेट करून दिली. त्या योगाने मी हे सर्व बाबतीत सर्वतोपरी परिपूर्ण झालो आहे. मला तुम्हासारखे अनुकूल माहेरघर मिळाले आहे. त्यामुळे तर हा ग्रंथ करण्याचा माझा छंद सुखाने सिद्धीस गेला. महाराज, सर्व पृथ्वी निखळ सोन्याची करता येईल व कुळाचलाप्रमाणे चिंतामणीचे डोंगर निर्माण करता येतील. सातही समुद्रासमोर अमृताने भरणे सोपे आहे. ताऱ्यांना चंद्र करणे हेही कठीण नाही. कल्पतरूंचे बगीचे लावण्यात काही अडचण नाही. या सांगितलेल्या सर्व गोष्टी तपाच्या बळाने करता येतील, परंतु गीतेच्या अर्थाचे वर्म गुरुप्रसादाशिवाय यथार्थ समजण्याचे व सांगता यावयाचे नाही. तो गीतेचा अर्थ मी एक प्रकारे मुका असूनही गुरूंच्या कृपेने मराठी भाषेत अशा रीतीने करीत आहे. तो अर्थ सर्व लोकांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येईल, म्हणजे स्पष्ट समजेल व त्यांच्याच कृपेने एवढा हा ग्रंथरूपी अमर्याद सागर तरुण पलीकडे गेल्याचा कीर्तिरूप विजयाचा जो धेंडा नाचतो आहे. गीतेचे अर्थरूपी आवारात 18वा अध्यायरूपी कळसा सुद्धा महामेरू पर्वत रचून तेथे श्री गुरूंचे मूर्तीची स्थापना करून त्यांची पूजा करीत आहे. गीता ही निष्कपट आहे असून मुमुक्षी ही जी त्यांची लहान पोरे त्यांची व तिची चुकामुक पडून जी ती अहितकर मार्गात संसाररूपी अरण्यात सैरावैरा हिंडतात त्या गीतामायेची व चुकलेल्या लेकरांची गाठ घालून देणे हा तुम्हा संतजनाचा कर्तव्यात्मक धर्मच आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्ही संतजनाने ही कृपाच केलेली आहे असे जाणून मी जे काही बोललो ते लहान सामान्य कृत्य आहे असे म्हणता येणार नाही. फार काय सांगू, तुम्ही जो हा ग्रंथ समाप्तीचा आनंददायक प्रसंग मला दाखविला त्यामुळे माझ्या सर्व पूर्वजन्माचे पुण्यफल तुम्हीच प्राप्त करून दिले. महाराज, मी तुमच्यावर भरवसा ठेवून जी जी आशा केली ती सर्व पुरवून आपण मला पूर्ण सुखी केलेत. हे श्री गुरु, तुम्ही माझ्याकरता जी गीतारूपी ग्रंथाची नवी दुसरी सृष्टी केली तिच्याकडून पाहून आम्ही विश्वमित्रासही हसू, कारण मूळची सृष्टी असूनही जी नाशवंत सृष्टी केवळ त्रिशंकू राजाचे उद्देशाने व ब्रह्मदेवास कमीपणा आणावा या हेतूने विश्वामित्राने उत्पन्न केली ती नाश पावणारी होती. पण तशीही आपण ग्रंथरूपी सृष्टी नाश पावणारी अशी केली नाही, तर ती शाश्वत आहे. शंकराने आपला भक्त उपमन्यू यांच्या ममतेने त्याच्याकरिता श्री क्षीरसागरसही उत्पन्न केले, पण तोही येथे उपमा देण्यास योग्य ठरत नाही, कारण तो विषयगर्भ आहे म्हणून त्याच्या पोटात विष आहे. प्राणीमात्राला अंधकारोपी निशाचर पीडा देत व गिळीत असल्यामुळे त्यांनी धावा केला असता सूर्यांनी त्यास त्या संकटातून सुटण्यासाठी आपले तेजाने सहायता केली खरी, परंतु त्याच्या तेजाचे उष्णतेने जीवमात्राला त्रास होऊन हा त्यांच्यात कमीपणा आहे. बरेच संतप्त झालेल्या जगास चंद्राने आपल्या
चांदण्याचा उपयोग करून शांत केले खरे, पण कलंकाने युक्त असल्यामुळे त्या कलंकयुक्त चंद्रासारखा हा ग्रंथ आहे असे कसे म्हणता येईल? महाराज, याकरिता तुम्ही संतजनांनी माझ्याकडून त्रैलोक्याला उपयोग व्हावा म्हणून जो ग्रंथ करविला तो पुन्हा पुन्हा विचार केल्यास अनुपम आहे असेच दिसते. फार काय सांगावे, तुमच्या कृपेने हे गीतेवरील धर्मकीर्तन म्हणजे धर्माचे केलेले सम्यक व्याख्यान शेवटास गेले. आता या ठिकाणी माझ्या सेवकपणाचा तेवढा एक कर्तव्य म्हणून राहिला आहे. आता यावर विश्वस्वरूप सद्गुरु देवाने माझ्या व वाग्यज्ञ करून संतुष्ट व्हावे व संतुष्ट होऊन मजला असे प्रसाददान द्यावे की दुष्टांचा कुटिलपणा नाहीसा व्हावा आणि त्यांना सत्कर्माविषयी प्रीती आवड उत्पन्न होऊन ती वाढावी व भूतमात्रांची एकमेकाविषयी जीवाभावापासून मैत्री जडावी. या सर्व विश्वातून पापरूपी अंधकार पार नाहीसा व्हावा व स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होऊन त्याचा प्रकाश स्वकर्तव्य कर्मविषयक निसंदेह ज्ञान लाभ व्हावा आणि अशा स्वकर्तव्य कर्माचरणद्वारा प्राणीमात्रात जो जे इच्छेल ते त्यास प्राप्त व्हावं. या भूतलावर अखिल मंगलाचा वर्षाव करीत असणाऱ्या ईश्वरनिष्ठ साधुसंताच्या समुदायाची या सर्व भूतांना सद्भावे करून सदोदित भेट व्हावी. ते भक्तजन कसे आहेत तर चालणाऱ्या कल्पतरूंचे बगीचे, सजीव चिंतामणीचे गाव व अमृताचे चालते बोलते समुद्रच होत, जे कलंकरहित जणू प्रतिचंद्रच संसाररूपी अंधकार दूर करून शांती सुख देणारे उष्णतारहित जणू प्रतिसूर्यच असे जे भगवत भक्त सज्जन ते सकल जीवांचे सोयरे नेहमी प्रिय होत. फार काय सांगावे, सर्व त्रैलोक्य सर्व सुखाने परिपूर्ण व्हावे आणि प्राणीमात्रांनी आदिपुरुष श्रीहरींची अखंड भजन भक्ती करावी. आणि महाराज, या मृत्यूलोकात विशेष करून ग्रंथावरच ज्याचे उपजीवन आहे, नितांत प्रेम आहे, त्यांनी इहलोकाच्या सुखावर विजयी व्हावे. तेव्हा विश्वाचे प्रभू असे जे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ प्रसन्न होऊन म्हणाले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे हा सर्व दानप्रसाद होईल. असे वर प्रदान मिळाल्याने श्री ज्ञानेश्वर महाराज फार संतोषित व सुखी झाले. याप्रमाणे युगापैकी कलियुगात महाराष्ट्र देशात श्री गोदावरीच्या दक्षिण तीरावर त्रैलोक्यात जे हे एक पवित्र व अनादि पंचक्रोश क्षेत्र निवासी आहे व ज्या ठिकाणी जगतातील सर्व जीवाचे जीवनसूत्र चालक श्री मोहिनीराज आहे, त्या क्षेत्रात सकल कलांनी संपूर्ण पृथ्वीचा धनी व न्यायाने प्रजेने पालन करणारा, यदुकुलास भूषण देणारा श्री रामचंद्र राजा राज्य करीत होता. तेथे ज्या श्री निवृत्तीनाथ महाराजांची परंपरा आदिनाथ श्री शंकरापासून आहे, त्यांचे परंपरेत उत्पन्न झालेला श्री निवृत्तीनाथ सूत शिष्य जो ज्ञानदेव, त्याने श्री भगवद्गीतेस मराठी भाषेचा व्याख्यानरूपी अलंकार केला. याप्रमाणे भारतरूपी गावात प्रसिद्ध अशा भीष्मसंज्ञक पर्वात श्रीकृष्णार्जुनाने जो उत्तम संवाद केला, जो संवाद म्हणजे उपनिषदांचे सार असून सर्व शास्त्रांचे माहेरघर आहे व जे परमहंसरूपी राजहंसांनी साधूंनी सेवन करण्याचे जणू मानस सरोवरच आहे, त्या गीतेचा 18वा अध्याय हा कळस आहे व तो येथे संपूर्ण झाला आहे. असे श्री निवृत्तीनाथ महाराजांचे दास शिष्य ज्ञानदेव म्हणतात. उत्तरोत्तर या ग्रंथाच्या पुण्यरूप संपत्तीद्वारा सर्व भूतांनी सर्व सुखाने संपूर्ण व्हावे. शके 1212 चालू होते त्यावेळी ही टीका श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केली व या टीकेचा सच्चिदानंद बाबा अति आदराने लेखक झाला. श्री एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी संशोधन केल्यानंतर ज्ञानेश्वरी संबंधाने केलेल्या वव्या शके 1506 मध्ये तारणनाम संवत्सरात श्री जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ महाराज यांनी गीतेवरील टीका जी ज्ञानेश्वरी तिची प्रत अत्यंत आदर बुद्धीने शुद्ध केली. हा ग्रंथ मूळचाच शुद्ध होता, परंतु लोकांच्या पाठभेदामुळे कोठे कोठे अबद्ध झाला होता. तो पाहून संशोधन करून याप्रमाणे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध तयार केली. श्री एकनाथ महाराज म्हणतात, ज्यांची गीतेवरील टीका वाचली असता ती भाविक व गीतार्थ ज्ञानेच्छेने वाचणाराला गीतेचे संपूर्ण ज्ञान होते, त्या निष्कलंक श्री ज्ञानेश्वर महाराजास माझा नमस्कार असो. पुष्कळ कालाने प्राप्त होणारा जो उत्तम कपिल षष्ठीचा पर्वणीचा योग भाद्रपद वद्य षष्ठी, त्या दिवशी गोदेच्या तीरावर पैठण क्षेत्रात ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करण्याचे काम समाप्त झाले. ज्ञानेश्वरीच्या पाठात जो महाराष्ट्र भाषेत क्षेपक ओवी करून घालील त्याने अमृताचे ताटात नरोटी ठेवल्याप्रमाणे होईल असे समजावे. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु.